नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ नीरज या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी नीरज रेड्डी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इयत्ता 5वीचा चॅप्टर गणिताचा चॅप्टर नंबर 6 अँगल्स म्हणजे कोन हा चॅप्टर पाहणार आहोत. हा चॅप्टर आपण सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना पण समजेल यासाठी इंग्लिश बुकचा रेफरन्स घेऊन आपण तो चॅप्टर पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया 5वीचा 6वा टॉपिक गणित विषयाचा अँगल्स. बघा मित्रांनो, आपल्याला आता मागच्या वर्षीची थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. आपल्याला इथं 3 कोन दिलेले आहेत. बघा, अँगल्स म्हणजे काय? कोन. अँगल्स म्हणजे काय? कोन. आपल्याला इथं 3 कोन दिलेले आहेत. मागच्या वर्षी आपण इयत्ता 4थी मध्ये हे 3 कोन पाहिलेले आहेत. कुठला कुठला आहे? पहिला आहे राईट अँगल म्हणजेच काय? काटकोन. म्हणजेच काय? काटकोन. दुसरा आहे ॲक्यूट अँगल म्हणजेच काय? लघुकोन. आणि तिसरा आहे ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय? विशाल कोन. काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन म्हणजेच काय? राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल. आता हे कोनाचे प्रकार कसे पडलेले आहेत ते आपण पुढे येणारच आहे, तरी थोडक्यात मी एकदा सांगतो. काटकोन पहिला जो आहे काटकोन म्हणजेच राईट अँगल. राईट अँगल पेक्षा लहान असणारा कोन त्याला आपण काय म्हणतो? लघुकोन किंवा ॲक्यूट अँगल. आणि काटकोनापेक्षा म्हणजे राईट अँगल पेक्षा मोठा असणारा कोन त्याला आपण काय म्हणतो? ऑब्ट्यूस अँगल किंवा विशाल कोन. 3 प्रकार आहेत: राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल. लक्षात येते? राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल म्हणजेच काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. आता पुढे काय दिले बघा. लुक ॲट द क्लॉक्स गिवन बिलो. राईट whether the hands make a right angle, an acute angle or an obtuse angle in the box below. आता तुम्हाला इथं घड्याळीचे काही चित्र दिलेले आहेत आणि या घड्याळीच्या चित्रामध्ये जे घड्याळाचे घड्याळाचे काटे आहेत, या काट्यांनी जो कोन तयार केलेला आहे तर तो कोन आपल्याला इथं ओळखायचा आहे. बघा, पहिला जो आहे हा झाला मिनिट काटा आणि आपला हा तास काटा. हा जर इथं जर असता काटा तर हा कोणता झाला असता? काटकोन झाला असता. आणि आता काय दिले तुम्हाला? ही रेषा इथं दिलेली आहे, बरोबर? ही रेषा दिलेली आहे. मग हा कोन हा काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणून याला आपण काय म्हणतो? विशाल कोन. म्हणून काय झाला? हा विशाल कोन किंवा ऑब्ट्यूस अँगल लक्षात येते? पुढचा बघा, सेम तसंच आहे. हा जर मिनिट काटा जो आहे हा जर इथं असता तर हा काटकोन झाला असता. हा काटकोनापेक्षा मध्ये आहे. ह्या 2 रेष काटकोन जर असता तर काटकोनाच्या ही रेष मध्ये आहे, ही बाजू मध्ये आहे, दोन्हीच्या मध्ये आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो? लघुकोन. कारण तो काटकोनापेक्षा लहान आहे. लघुकोन, बरोबर? पुढे बघा, हा आहे तर हा एक्झॅक्ट काय आहे? हा आहे काटकोन म्हणजेच काय? राईट अँगल. हा काय आहे? काटकोन म्हणजे राईट अँगल. नेक्स्ट बघा, आता ही आकृती जी आहे, ही आकृती समजा हा इथं आणि हे जर इथं बरोबर या घड्याळामध्ये किती असतात? इथं 4 असतात. या 4 वर जर असता तर हा काटकोन झाला असता. पण या 4च्या पलीकडे आहे काटा म्हणून तो काय झाला? विशाल कोन. काय झाला? विशाल कोन. इथं पण तसंच आहे बघा. हा काटा बरोबर इथं 9 वर आहे आणि हा जर इथं बरोबर 6 वर जर असता तर हा काय झाला असता? काटकोन झाला असता. पण हा कसा आहे? 6च्या अजून पण अलीकडे आहे म्हणजे हा कुठं झाला? हा मोठा झाला. हा कोन कसा झाला? मोठा झाला म्हणून हा पण कुठला आहे? विशाल कोन. म्हणजेच काय? हा ऑब्ट्यूस अँगल आहे, बरोबर? आता पुढचा बघा, हा जर काटा इथे असता तर हे दोन्ही मिळून काय झाला असता? काटकोन झाला असता. या काटकोनापेक्षा हा लहान आहे म्हणून हा काय झाला? लघुकोन. म्हणजेच काय? ॲक्यूट अँगल. लक्षात येते? कोनाचे 3 प्रकार आहेत: राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल. काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. लक्षात येते? आता यांची माप कशी काढायची आणि कशाला काटकोन म्हणायचं, कशाला लघुकोन म्हणायचं आणि कशा कोनाला विशाल कोन म्हणायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी आता आपला पहिला जो पॉइंट आहे तो आहे आपला कॉम्पोनंट्स ऑफ अँगल आणि नेमिंग अँगल. म्हणजे कोनाचे घटक आणि कोनाला नाव किंवा कोनाचे नाव हे आपल्याला आता पाहायचं आहे.
त्यासाठी आपल्याला एक कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे पुढे टीचर आणि स्टुडंट मधलं, ते आपण पाहूया, त्यानुसार आपण अभ्यास करूया. बघा टीचर काय म्हणतात, मोनू व्हॉट डज द डायग्राम गिव्हन हिअर शोज. म्हणजे तुम्हाला ही इथे एक डायग्राम दिलेली आहे बरोबर, ह्या डायग्राम मध्ये तुला काय दिसतंय असं टीचर मोनूला विचारतात. मोनू सेड द डायग्राम शोज अँड अँगल्स. तर डू अँगल्स हॅव नेम्स. मोनू काय म्हणतो की ही जी डायग्राम आहे ही कोनची डायग्राम आहे, ही कशी डायग्राम आहे, कोनची, अँगलची डायग्राम आहे. या कोनाला नाव असतात का. टीचर काय म्हणतात, येस अँगल्स हॅव नेम्स. कॅन यू सी द लाईन्स इन द डायग्राम, टेल मी देअर नेम्स. टीचर काय म्हणतात की हो कोणाला नाव असतात, पण या आकृतीमध्ये तुला लाईन दिसत असतील तर तू त्यांची नावं सांगशील का. मोनू काय म्हणतो, दिस डायग्राम हॅज टू लाईन्स बी ए अँड बी सी. मोनू काय म्हणाला, या डायग्राम मध्ये दोन लाईन आहेत बघा, कुठल्या, बी ए अँड बी सी. लक्षात येते, या डायग्राम मध्ये दोन लाईन आहेत, कुठल्या कुठल्या, बी ए अँड बी सी. मग टीचर काय म्हणतात, विच इज द कॉमन पॉइंट बिटवीन द टू लाईन्स. या दोन लाईन मध्ये कॉमन पॉइंट कुठला आहे. मोनू द कॉमन पॉइंट इज बी. कॉमन पॉइंट म्हणजे सामायिक बिंदू. कॉमन पॉइंट म्हणजे काय, सामायिक बिंदू. सामायिक बिंदू कुठला आहे, मग बी आहे. टीचर सेड these two lines join together to form an angle. These two lines join together to form an angle. टीचर काय म्हणतात, मग ह्या दोन ज्या लाईन आहेत बी ए आणि बी सी, ह्या दोन लाईन बी या बिंदू सामायिक बिंदू मध्ये एकत्र आल्या आहेत. कशासाठी, अँगल तयार करण्यासाठी, कोन तयार करण्यासाठी. दोन बाजू एकत्र आल्या, दोन रेषाखंड एकत्र आले आहेत, हे काय टीचर सांगतात. आणि द कॉमन पॉइंट बी इज कॉल्ड द व्हर्टेक्स. लक्षात येते का. द कॉमन पॉइंट जो आहे त्या ह्याच्यामधला दोन रेषांमधला कॉमन पॉइंट आपला कुठला आहे, बी आहे. तर बी जो आहे त्याला काय म्हणतात, व्हर्टेक्स. त्याला काय म्हणायचं, शिरोबिंदू. कोनाचा शिरोबिंदू. काय लक्षात आलं, दोन लाईन एकत्र येतात कशासाठी, कोन तयार करण्यासाठी. एका बिंदूमध्ये एकत्र येतात, त्या बिंदूला शिरोबिंदू, जो सामायिक बिंदू असतो त्याला काय म्हणतो आपण, शिरोबिंदू, किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, व्हर्टेक्स. लक्षात येते. नेक्स्ट बघा, बी ए अँड बी सी आर द आर्म्स ऑफ द अँगल. बी ए अँड बी सी. मग बी ए आणि बी सी काय आहेत, तर बी ए आणि बी सी या कोनाच्या बाजू आहेत. काय लक्षात येते का. आपण कॉम्पोनंट्स काय काय झाले मग ह्याच्यामध्ये, कोनामध्ये एक झालं सामायिक शिरोबिंदू आणि दुसरं कोनाच्या बाजू. कोनामध्ये काय काय घटक आहेत, शिरोबिंदू आहे आणि कोनाच्या बाजू आहेत. कोनामधले काय काय घटक आहेत बघा, कॉम्पोनंट्स काय काय आहेत त्याच्यामध्ये, एक तर आहे व्हर्टेक्स आणि दुसरं आर्म्स ऑफ द अँगल. व्हर्टेक्स आणि आर्म्स ऑफ द अँगल. पुढचं बघा, देन सर व्हॉट इज द नेम ऑफ द अँगल. मग असं जर असेल तर मग कोनाचं नाव काय द्यायचं, किंवा कोनाचं नाव काय आहे. मग टीचर काय सांगतात, अन अँगल इज नेम बाय 3 letters. द लेटर इन द मिडल रिप्रेझेंट द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. आता व्हर्टेक्स तर तुम्हाला कळालं आहे. व्हर्टेक्स म्हणजे काय, शिरोबिंदू. म्हणजे दोन रेषाखंडांनी जर कोन तयार केला तर त्यांचा जो सामायिक बिंदू असतो त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स म्हणतो. तर व्हर्टेक्स तर तुम्हाला लक्षात आलंय. मग कोनाचं नाव जर तुम्हाला द्यायचं असेल तर 3 लेटर आपल्याकडे आहेत इथं बघा, आकृतीमध्ये ए बी सी हे तुम्हाला दिसत आहेत. मग नाव कसं द्यायचं, तर जे व्हर्टेक्स जे आहे ते व्हर्टेक्स हे मध्यभागी आलं पाहिजे. 3 लेटर्सच्या मध्यभागी हे व्हर्टेक्स आलं पाहिजे. मग आता 3 लेटर्सच्या मध्यभागी जर व्हर्टेक्स आणायचं असेल तर आपण दोन प्रकारे नाव लिहू शकतो. म्हणजे कसं बघा, ए बी सी किंवा सी बी ए. लक्षात येते. असं आपण लिहू शकणार आहे का, ए सी बी लिहू शकतो का, नाही लिहू शकत. कारण मग इथं हे सी हे आपलं व्हर्टेक्स आहे का, नाही. आपलं व्हर्टेक्स काय आहे, बी आहे. आपला शिरोबिंदू कोणता आहे, बी आहे. म्हणून आपल्याला या दोनच प्रकारे कोनाचं नाव लिहिता येईल. लक्षात येते. बघा पुढं काय, दॅट मीन्स द नेम ऑफ द अँगल इज ABC. इज दॅट राईट. मग काय मोनू काय म्हणतो, मग या कोणाचं नाव काय, ABC. हे बरोबर आहे का. येस. टीचर काय म्हणतात, येस, हो बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही व्हाईल नेमिंग द अँगल वी से अँगल ABC. म्हणजे जेव्हा तुम्ही कोनाचं नाव लिहिता तेव्हा आपल्याला काय लिहावं लागेल, इथं अँगल ABC. आपल्याला काय लिहावं लागेल, अँगल ABC किंवा अँगल CBA. अँगल ABC किंवा अँगल CBA. पुढे बघा, येस सर. मोनू काय म्हणतो बघा पुढं, हे लाईन, सर इन्स्टेड ऑफ
अँगल एबीसी, कॅन वी से अँगल सीबीए? येस, करेक्ट. आताच मी सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे. दोन प्रकारे आपण नाव लिहू शकतो अँगल दोन प्रकारे आपण नाव लिहू शकतो, अँगल एबीसी किंवा अँगल सीबीए. आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू हा मध्यभागी आला पाहिजे. लक्षात आलं? कोणाचं नाव लिहिताना शिरोबिंदू हा मध्यभागी आला पाहिजे. नेक्स्ट बघा, टीचर, येस वी कॅन कॉल द अँगल एबीसी और अँगल सीबीए, बोथ आर करेक्ट. कोणाचं नाव दोन प्रकारे आपण लिहू शकतो, बरोबर. द सिम्बॉल म्हणजे धिस सिम्बॉल रिप्रेझेंट्स द वर्ड अँगल. आता नेक्स्ट टाइम आपल्याला जेव्हा कोणाचं नाव कधी पण लिहायचं असेल तर कोण ए बी सी असं लिहिण्यापेक्षा कोणासाठी हा सिम्बॉल किंवा हे चिन्ह आहे, कोण ए बी सी किंवा अँगल एबीसी. अँगलचा जो हा सिम्बॉल आहे, तुम्ही कोण लिहायची गरज नाही, तुम्ही हा सिम्बॉल लिहू शकता अँगल एबीसी. लक्षात येते? अँगल एबीसी लक्षात येते? तर हा कोण सिम्बॉल कोणाचं नाव लिहिताना वापरलं जातं. वी यूज दिस सिम्बॉल टू राईट अँगल एबीसी ॲज अँगल एबीसी. हेच आता मी तुम्हाला सांगितले आहे. तर अशा प्रकारे कोणाचं नाव, कोणाचे घटक आपण हा पॉइंट पाहिलाय. त्याच्यावर आपल्याला एक प्रॉब्लेम सेट दिलेला आहे. त्याच्यामध्ये 4 कॉलम आहेत बघा. एक पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला डायग्राम दिले, दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला त्याचं नेम लिहायचंय. दोन प्रकारे जे आपण नाव लिहित होते. त्याच्यानंतर व्हर्टेक्स कुठला आहे ते लिहायचंय आणि त्यानंतर आर्म्स ऑफ अन अँगल लिहायचे, म्हणजे त्या कोणाच्या बाजू लिहायच्यात. एक इथं सोडून दिलेलं आहे, एक मी सोडून देतो, एक तुम्ही सोडवा. ओके, बघा पहिलं काय, हे पी क्यू आर, बरोबर आहे का? अँगल पी क्यू आर किंवा त्याला आपण काय लिहू शकतो, अँगल आर क्यू पी. अँगल पी क्यू आर किंवा अँगल आर क्यू पी. त्याचा व्हर्टेक्स काय आहे, क्यू आहे. आपल्याला लक्षात येते आता सेंटरचा जो पॉइंट असणार आहे, जिथून म्हणजे जो सामायिक पॉइंट असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स म्हणतो किंवा शिरोबिंदू म्हणतो. आपल्याला इथं काय लिहायचं, शिरोबिंदू क्यू आहे. आणि आर्म्स ऑफ अँगल कोणते, क्यूपी आणि क्यू आर. क्यूपी आणि क्यू आर हे त्याचे काय झाले, आर्म्स झाले किंवा त्या कोणाच्या बाजू झाल्या. आता ही दुसरी जी डायग्राम आहे ती मी तुम्हाला सोडून देतो. बघा, कोणाचं नाव लिहायचंय, मी शिरोबिंदू बघितला, यम आहे शिरोबिंदू. मग कोणाचं नाव काय होईल, अँगल किंवा कोन यल एम एन और अँगल एन एम यल. लक्षात येते? यल एम एन किंवा असं दोन्ही प्रकारे तुम्ही लिहू शकता. व्हर्टेक्स काय याच्यामध्ये, व्हर्टेक्स आहे यम, बरोबर. आणि आर्म्स काय आहे त्याच्यामध्ये, यम यल अँड यम एन. लक्षात येते? हे काय झाले, आर्म्स किंवा कोणाच्या बाजू म्हणतो आपण त्याला. बघा पुढचा पॉइंट आहे, हे झालं आपलं कोणाचं नाव कसं द्यायचं. कोणाचे घटक झाले म्हणजे कोणाचा शिरोबिंदू पाहिला आणि कोणाच्या बाजू पाहिला, म्हणजे व्हर्टेक्स आणि आर्म्स ऑफ द अँगल आपण पाहिले. आता पुढचा पॉइंट आहे प्रोट्रॅक्टर. पुढचा जो पॉइंट आहे प्रोट्रॅक्टर. हा प्रोट्रॅक्टर प्रत्येकाने आपल्या कंपास पेटीमध्ये पाहिला असेल, बरोबर आहे. अर्धवर्तुळाकृती असतो हा प्रोट्रॅक्टर. याचं काय काम आहे आपण हे पाहूया आता. बघा, a protractor is used to measure an angle and also to draw an angle according to given measure. Protractor याला मराठीमध्ये काय म्हणायचं, कोनमापक. याला मराठीमध्ये काय म्हणायचं, कोनमापक. कोनमापक. या कोनमापकाचा काय उपयोग आहे, a protractor is used to measure an angle म्हणजे काय, कोनमापक हे एखाद्या कोनाचं माप मोजण्यासाठी वापरलं जातं. किंवा टू ड्रॉ म्हणजे टू ड्रॉ अन अँगल अकॉर्डिंग टू गिवन मेजर म्हणजे काय, किंवा एखाद्या दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी आपल्याला कोनमापकाचा उपयोग होतो. आता हा उपयोग कसा करायचा ते आपण पाहूया. बघा, अ प्रोट्रॅक्टर इज सेमी सर्क्युलर इन शेप. सेमी सर्क्युलर म्हणजे काय, अर्धवर्तुळाकार. सेमी सर्क्युलर म्हणजे काय, अर्धवर्तुळाकार. हे काय असतं, अर्धवर्तुळाकार असतं. बघा हा आहे ना अर्धवर्तुळ, हे अशा प्रकारे हे अर्धवर्तुळाकार असतं. आणि याला काय केलेलं आहे, 180 भागात त्या अर्धवर्तुळाचे 180 इक्वल भाग केले आहेत, समान 180 भाग केले आहेत. कसे केले आहेत बघा, समजा हे आहे तुमचं वर्तुळ. या वर्तुळाचा अर्धा भाग, बरोबर अर्धा भाग घेतला आणि या अर्ध्या भागाचं आपल्याला काय केलेत, म्हणजे हा कोणता भाग आहे, हा वरचा जो भाग आहे, या वरच्या भागामध्ये काय केलेत, 180 समान भाग केलेत. कसे केलेत बघा, इथून
1 भाग 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असं करत इथं 90, इथं 0 पासून स्टार्ट झालं, इथं 90 आणि परत 91 92 93 94 95 असं करत इथं शेवट किती आला 180 भाग झाले. किती प्रत्येक जो भाग आहे इथला तो प्रत्येक भाग किती आहे हा 1 अंश हा इतका भाग आहे. म्हणून हे टोटल किती भाग झाले तर 180 अंश भाग झाले. टोटल भाग किती झाले 180 अंश. लक्षात येते. आता तुम्हाला आकृती दाखवतो मी. हे बघा या आकृतीमध्ये इथं आपल्याला दिसेल की असं 0 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 नंबरला ही परत अशी रेष दिलेली आहे. परत इकडं अजून 10 10 केले की 10 10 चे आपल्याला तिथं रेष दिसत आहेत. असे एकूण किती इथं आलं सेंटरला 90 आलं आणि इथं परत किती आलं 180 आलं. लक्षात येते. 0 पासून सुरुवात केलं 180 आणि प्रत्येक भाग किती आहे प्रत्येक भाग हा 1 डिग्री आहे. प्रत्येक भाग हा 1 अंश आहे. 1 डिग्री आहे. किती आहे 1 अंश. बघा This semicircular edge of a protractor is divided into 180 equal parts. आताच बघितलं आपण 180 भाग केले त्याचे आणि each part is 1 degree. प्रत्येक भाग हा 1 अंश आहे आणि 1 degree is written as like this. म्हणजे 1 आणि त्याच्या डोक्यावर 0. कसं लिहिलं जातं 1 डिग्री 1 डिग्री किंवा 1 अंश म्हणजे असं 2 अंश लिहायचं असेल तर 2 अंश 40 अंश लिहायचं असेल तर 40 अंश. अंशसाठी काय डोक्यावर एक 0 लिहिलं जातं. लक्षात येते. पुढे बघा द डिव्हिजन्स ऑन प्रोट्रॅक्टर दॅट इज द डिग्री कॅन बी मार्क इन 2 वेज. आता त्या कोन मापकावर जे आकडे किंवा जे भाग लिहिलेले आहेत जे आपण डिग्री 1 डिग्री 2 डिग्री आपण आताच पाहिलं 2 डिग्री जे आपण पाहिलं ते 2 प्रकारे लिहिले आहेत. कसे आहेत बघा. एक तर 0 इथं 0 आहे इथं 10 20 30 40 50 60 70 80 90 म्हणजे काय उजवीकडून डावीकडे लिहिलेलं आहे. बरोबर. हे झालं उजवीकडून डावीकडे आणि असंच डावीकडून उजवीकडे सुद्धा आहेत बघा 0 10 20 30 40 50 60 70 80 बरोबर. हे 90 100 110 120. लक्षात येते. मग हे दोन्ही बाजूनी आपल्याला हे मार्किंग जे आहेत खुणा ज्या आहेत ह्या दिलेल्या आहेत. आता याचा काय उपयोग आहे किंवा याचा उपयोग कधी करायचा हे आपण पुढे पाहूया. द डिव्हिजन्स 0 10 20 30 अप टू 180 आर मार्क्ड अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाचे काटे कसे फिरतात असे फिरतात बरोबर. याला म्हणून काय म्हणतात क्लॉकवाईज. याला काय म्हणायचं क्लॉकवाईज किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आणि याच्या विरुद्ध दिशा म्हणजे ही दिशा याला काय म्हणायचं अँटी क्लॉकवाईज. याला काय म्हणायचं अँटी क्लॉकवाईज. लक्षात येते. आर मार्क्ड अँटी क्लॉकवाईज आर फ्रॉम राईट टू लेफ्ट म्हणजे राईट पासून म्हणजे राईट कडून लेफ्ट कडे असे दिले जातात. आणि डिव्हिजन्स पुन्हा 0 10 20 अप टू 180 आर ऑल्सो मार्क्ड क्लॉकवाईज ऑर सिरियली फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पण 2 प्रकारे असतात. द सेंटर ऑफ द सर्कल of which the protractor is half part is called the center of the protractor. आता बघा आपलं जे कोन मापक असतं ते एका वर्तुळाचा भाग असतं बरोबर आहे ना. एक अर्ध वर्तुळ आहे म्हणजे ते कुठल्या तरी वर्तुळाचा भाग आहे आणि त्या वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असतो म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू जो असतो तो त्या प्रोट्रॅक्टरचं सेंटर असतो. म्हणजे हा जो बिंदू आहे हा बिंदू हा या प्रोट्रॅक्टरचा किंवा कोनमापकाचा हा सेंटर पॉइंट आहे. अ डायमीटर ऑफ द सर्कल इज द बेस लाईन ऑर द लाईन फॉर द रेफरन्स ऑफ प्रोट्रॅक्टर. या सर्कलचा डायमीटर म्हणजे काय वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी रेषा. ही जी रेषा आहे तर हे काय असते या कोनमापकाची बेस लाईन असते. जेव्हा आपण कोन मोजताना एक रेफरन्स लाईन म्हणून जे वापरणार आहोत तर ती बेस लाईन असते. एवढं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. हे झालं कोनमापकाविषयी माहिती. आता आपण काय पाहणार आहोत बघा की मेजरिंग अन अँगल. आता या कोनमापकाचा उपयोग करून आपण कोन कसा मोजायचा ते आपण पाहूया. बघा ऑब्झर्व हाऊ टू मेजर अँगल ABC गिवन अलोंगसाइड युजिंग द प्रोट्रॅक्टर. बघा हे अँगल दिलेला आहे तुम्हाला इथं ABC. हा परत इकडे प्रोट्रॅक्टर साठी इथं आहेच. प्रोट्रॅक्टरच्या खाली मध्ये आहेच अँगल हा.
आता हा अँगल कसा मोजायचा की आपल्याला इथं काही स्टेप दिलेले आहेत बघा. इथं ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला तोच अँगल दिसतोय ABC. तर आता पहिले एक एक स्टेज आपण बघूया. बघा पहिली स्टेप काय आहे. पहिली स्टेप, फर्स्ट पुट द सेंटर ऑफ द प्रोट्रॅक्टर ऑन द वर्टेक्स B ऑफ द अँगल. आपलं जो सेंटर आहे याचं सेंटर काय आहे, कोनमापकाचं सेंटर हे आहे, ते आपल्याला कुठं ठेवायचं, B पॉइंटवर ठेवायचंय. म्हणजे या पॉइंटवर आपलं कोनमापकाचं सेंटर बसलं पाहिजे. या पॉइंटवर कोनमापकाचं आपलं काय सेंटर बसलं पाहिजे. त्यानंतर प्लेस द बेस लाईन ऑफ द प्रोट्रॅक्टर एक्झॅक्टली ऑन द आर्म BC. आता ही बेस लाईन आपल्याला कुठली सांगितली, ही जी बेस लाईन असते, ही जी बेस लाईन असते, ही बेस लाईन कोनाच्या या बाजूवर म्हणजे BC या आर्मवर आपल्याला ती ठेवावी लागेल, बेस लाईन. बरोबर. द आर्म, बघा, द आर्म्स ऑफ द अँगल डू नॉट रीच द डिव्हिजन्स ऑन द प्रोट्रॅक्टर. आता काय होतं बघा, ही जी आपल्याला बाजू आहे बघा, हे इथपर्यंतच आहे. ही जी बाजू आहे ही इथपर्यंतच आहे. ते आपली जी कोनमापकावर जी मार्किंग दिलेली आहे त्या मार्किंग पर्यंत पोहोचत नाही. मग काय करायचं बघा, ॲट सच टाइम्स सेट द प्रोट्रॅक्टर असाइड, म्हणजे कोनमापक बाजूला ठेवा आणि एक्सटेंड द आर्म्स ऑफ द अँगल. मग काय केलं, कोनमापक बाजूला ठेवलं आणि BC पासून BA ही जी लाईन आहे ही लाईन आपण काय केली, मग वाढवली. ही लाईन केली आपण वाढवली. बघा इथं जो आहे ही लाईन आपण वाढवली, ही पण लाईन जी आहे आपण वाढवली. लक्षात येते. आता हे काय वाढवल्यावर काय होईल बघा, एक्सटेंडिंग द आर्म्स ऑफ द अँगल डज नॉट चेंज द मेजर ऑफ द अँगल. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट आहे हा. काय आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या कोनाची बाजू वाढवता, म्हणजे लाईन वाढवता, त्याची लेंथ वाढवता, बाजूची लांबी वाढवता, म्हणजे बघा हा कोन आहे आणि या कोनाची लांबी जर आपण वाढवली, या कोनाची लांबी जर आपण वाढवली, तर लांबी कितीही वाढवली तरी कोनाचं माप बदलत नाही. लक्षात येते का बघा, एखाद्या कोनाची बाजू कितीही लांबवली तरी कोनाचं माप बदलत नाही. हाच पॉइंट आहे काय, एक्सटेंडिंग द आर्म्स ऑफ द अँगल डज नॉट चेंज द मेजर ऑफ द अँगल. म्हणजे काय, कोनाच्या बाजू कितीही लांबवल्या तरी कोनाचं माप बदलत नाही. समजा मी बाजू लहान ठेवली, समजा एवढीच बाजू आहे, बरोबर, ह्या छोट्याच बाजू आहे, तरी सुद्धा कोनाचं माप तेवढंच राहील, कोनाचं माप चेंज होणार नाही. एक्सटेंडिंग, लक्षात ठेवा परत, एक्सटेंडिंग द आर्म्स ऑफ द अँगल डज नॉट चेंज द मेजर ऑफ द अँगल. लक्षात आहे, एक्सटेंडिंग द आर्म्स ऑफ द अँगल डज नॉट चेंज द मेजर ऑफ द अँगल. लक्षात आला पॉइंट. कोनाच्या बाजूची लांबी कितीही वाढवली तरी कोनाचं माप बदलत नाही. म्हणून आपल्याला फक्त कोनमापकावर एखादा समजा जर कोन लहान असेल आणि आपल्या कोनमापकाच्या मार्किंग पर्यंत जर ते पोहोचत नसेल मोजण्यासाठी, तर आपण त्याची लांबी वाढवून घ्यायची. आणि लांबी वाढवून घेतल्यानंतर थर्ड स्टेप काय आपली बघा, थर्ड स्टेप काय, द अँगल इज मेजर स्टार्टिंग फ्रॉम द झिरो ऑन दॅट साइड ऑफ द वर्टेक्स ऑन विच द आर्म ऑफ द अँगल लाईज. आता बघा आपल्याला शून्यापासून मोजायला सुरुवात करायची आहे, बरोबर, शून्यापासून मोजायला आपल्याला सुरुवात करायची. इथं आपण हे ठेवलेलं आहे, परत कोनमापक घेतला आपण B वर ठेवलं आणि आपल्याला हे आपल्याला मोजायला सुरुवात करायची. मग मोजायला सुरुवात करताना शून्यापासून मोजायचं आहे. शून्यापासून मोजायचं झालं तर आपल्याला दोन ठिकाणी शून्य आहे, इथं पण शून्य आहे आणि इथं पण शून्य आहे. मग आपण मोजायचं कुठल्या साईडने, मग काय, व्हर्टेक्स कुठे बघायचा, व्हर्टेक्सच्या कोणत्या साईडला कोणाची बाजू आहे, व्हर्टेक्सच्या या साईडला ही कोणाची बाजू आहे. बेसलाईन आपण ठेवलेली आहे ना, तर कोणत्या साईडला आहे, तर राईट साईडला आहे, म्हणून आपण राईट साईडनं कोण मेजर करणार. लक्षात येते का, कोणत्या साईडला बाजू जी बाजू आहे तिथून आपण मोजायला सुरुवात करायची. म्हणून आपण राईट साईडनं मोजायला सुरुवात केली. किती आहे, 0, 10, 20. आता मोजताना आपल्याला कधी पण सुरुवात 0 पासून करायची. राईट साईडनं मोजायचं म्हणून 180 पासून मोजणार का, नाही, 0 पासून मोजायला सुरुवात करायची. आणि 0 पासून मोजायला जर सुरुवात केली तर बघा 0, 10, 20, 30, 40. म्हणून काय, अँगल ABC चं मेजरमेंट किती आहे, 40 डिग्री. लक्षात येते का, पुढे हे सांगितले बघा, Here the arm BC lies on the right of the vertex. Vertexच्या राईट साइडला आहे, शिरोबिंदूच्या राईट साइडला आहे. Therefore, count the divisions starting from 0 on the right.
म्हणजे 0 पासून उजव्या साईडनं आपण मोजायला सुरुवात करायची. सी व्हिच मार्क फॉल्स ऑन द आर्म BA. BA या लाईनवर कोणता मार्क येतो? 40 चा मार्क येतो. रीड द नंबर ऑन दॅट मार्क and this number is the measure of the angle and the angle of the measure of angle ABC is 40 degree. लक्षात आलं? आताच पाहिलं आपण की हे मार्किंग बघायचं, मार्किंग कुठल्या मार्किंग वरती लाईन मॅच होईल ते बघायचं. तो मार्किंग म्हणजे काय असतो, त्या मार्किंग वरचा नंबर म्हणजे काय असतो, तर त्या अँगलचं मेजर असतं, त्या अँगलचं माप असतं. लक्षात येते? पुढचा पॉइंट बघा. we can measure the same angle by positioning the protractor differently. आता हे आपण रेफरन्स लाईन कुठली पकडली आपण, सॉरी BC ला आपण बेस लाईन पकडली, बरोबर. BC ला आपण BC वर आपण प्रोट्रॅक्टरची बेस लाईन ठेवून आपण केलं. आता सेम आपण काय करू शकतो की जो बेस लाईन आहे प्रोट्रॅक्टरची आपण AB वर ठेवू शकतो. बघा, बेस लाईन जी आहे ते काय करणार आपण AB वर ठेवणार. इथं लक्षात आलं? कोन मापक आपण फिरवून ठेवलं, AB वर आपण ठेवलं आणि आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. पुन्हा बघितलं, व्हर्टेक्स कोणता आहे? B आहे. 0 कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला 0 आहे. कारण काय की ही साईड जी AB जी आहे ती व्हर्टेक्सच्या कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. म्हणून 0 इथून सुरुवात होणार आणि इथून मेजर करायला सुरुवात केली, मोजायला सुरुवात केली तर इथून सुद्धा 40 वरच तुम्हाला साईड सापडेल. म्हणजे कोणत्याही बाजूला जर बाजूवर तुम्ही प्रोट्रॅक्टरची बेस लाईन ठेवून जर तुम्ही कोन मोजला तरी कोनाचं माप तेवढंच येईल. कोनाचं माप हे सेमच येणार आहे. लक्षात येते? हेच इथं आपल्याला सांगितलं आहे. पुढचा पॉइंट बघा. सी हाऊ अँगल्स गिवन बिलो हॅव बीन मेजर्ड विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर. आता इथं काही अँगल तुम्हाला दिलेले आहेत तर आपल्याला ते काय अँगल आपल्याला मोजायचं आहे. हे ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला दिलेत, दिसत नसेल तर मी तुम्हाला ते रेड करून सांगतो. जी लाईन आहे ते रेड मध्ये इथं, आणि हे तुम्हाला दिलेलं आहे PQ आणि R अँगल. आणि आपल्याला वरती प्रोट्रॅक्टर ठेवायचं आणि आपल्याला कोण मोजायचं आहे? प्रोट्रॅक्टर ठेवलं आपण, बघितलं Q हे व्हर्टेक्स आहे. व्हर्टेक्सच्या लेफ्ट साईडला आपली ही साईड आहे, बरोबर आहे ना. PQ साईड लेफ्ट साईडला आहे म्हणून आपण काय करणार? लेफ्ट साइड करून मोजायला सुरुवात केली. लेफ्ट साइड करून मोजायला सुरुवात केल्यावर कुठं मॅच होते? हे 90 वर मॅच होते. कुठं मॅच होते? 90 वर मॅच होते. म्हणून मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री और मेजर ऑफ अँगल RQP इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे तुम्ही कुठलाही प्रकारे लिहू शकता, PQR लिहा किंवा RQP लिहा. लक्षात काय ठेवायचंय की व्हर्टेक्स सेंटरला आला पाहिजे, बरोबर आहे. कोणाचं माप आपण दोन प्रकारे लिहू शकतो. व्हर्टेक्स सेंटरला आला पाहिजे, शिरोबिंदू हा मध्यभागी पाहिजे. सेम आहे बघा, इकडचा कोन दिलेला आहे. या कोनामध्ये सुद्धा मी रेडनी दाखवतो. ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे आणि M हा काय आहे? शिरोबिंदू आहे. मग आपल्याला काय करायचंय? शिरोबिंदू पासून बेसलाईन कुठली आहे? आपली बेसलाईन कुठल्या याच्यावर आहे बघा? या बाजूवर आहे, राईट साईडला आहे, बरोबर. साइड कोणाची साइड कुठल्या बाजूला आहे? व्हर्टेक्सच्या राईट साईडला आहे. म्हणून आपण राईट साईडने मोजायला सुरुवात केली आणि आपल्याला लाईन कोणत्या ह्याच्यावर मॅच झालेली आहे बघा? 50 नंबरवर मॅच झालेली आहे. म्हणजेच मेजर ऑफ अँगल LMN और मेजर ऑफ अँगल NML इज इक्वल टू काय असणार आहे? 50 डिग्री. लक्षात येते? दोन्ही प्रकारे तुम्ही लिहू शकता. सेम बघा खाली आहे, लाईन आपल्याला कुठली दिलेली आहे? ही लाईन दिलेली आहे बघा, ही लाईन आपल्याला दिलेली आहे. मग या लाईनला आपल्याला आता कोणाचं जर माप मोजायचं काढायचं असेल तर काय करणार आपण? पहिल्यांदा व्हर्टेक्स वर प्रोट्रॅक्टरचं सेंटर ठेवणार, बरोबर. मग आता बाजू कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. मग लेफ्ट साईड पासून आपण मोजायला सुरुवात करायची. इकडून मोजायला सुरुवात केली, कुठं आलं हे? 100च्या पुढं. परत अजून आपण जर झूम करून जर पाहिलं तर 100च्या पुढं अजून किती लाईन आहेत बघा? 1 2 3 4 आणि 5. कोणत्या लाईनवर आहे ते? 5 आहे. म्हणून या कोणाचं माप काय? 100 + 5 म्हणजे 105 डिग्री. म्हणजे काय? 105 डिग्री म्हणजेच 105 अंश. कोणाचं माप काय? XYZ किंवा अँगल ZYX. XYZ किंवा ZYX. नेक्स्ट बघा, तसंच आहे परत. या कोणाचं आपल्याला आता माप काढायचं आहे. सेम प्रोसिजर. हा कोण आहे? हा पॉइंट आहे S, बरोबर. सेंटर पॉइंट आपला म्हणजे शिरोबिंदू कुठला आहे? S आहे. मग आपण बाजू उजव्या साईडला म्हणून आपण काय करणार? राईट साईडनं मोजणार. राईट साईडनं मोजल्यानंतर बघा काय येतं मेजरमेंट? कुठल्या लाईनवर मॅच होतंय हे? तर इथं किती आहे हे?
0, 10, 20, 30, 40, 50 आणि 50 आणि परत इथं सेंटरला 5 मोजल्यानंतर काय येणार मग 55 डिग्री. म्हणजेच अँगल TSR इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल TSR इज इक्वल टू 55 डिग्री. लक्षात येते? हे झालं प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण अँगल कसा मेजर करायचा. त्याच्यावर आता तुम्हाला प्रॉब्लेम सेट नंबर 25 दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही तो सोडवून बघा. पुढचा जो पॉइंट आहे की आपल्याला कोन मोजायचं कळालं. आता आपल्याला काय ड्रॉइंग अँड अँगल ऑफ द गिवन मेजर, म्हणजे एखाद्या कोनाचं माप जर दिलं असेल तर तुम्हाला तो कोन कसा काढायचा. सिंपल गोष्ट आहे, आपल्याला मेजरमेंट कसं करायचं जर कळालं असेल तर कोणाचं माप दिलं असताना आकृती पण काढता येईल. बघा ड्रॉ, आता क्वेश्चन दिलाय त्याने काय ड्रॉ अँगल ABC ऑफ 70 डिग्री. काय करायचं खूप सिंपल आहे बघा. B इज द व्हर्टेक्स. आपल्याला ABC वरून आपल्याला काय कळालं की B हा व्हर्टेक्स आहे. कारण B व्हर्टेक्स काय, कारण B हा सेंटरला आहे. B इज अ व्हर्टेक्स ऑफ ABC अँड BA अँड BC आर द आर्म्स. बरोबर. मग आपल्याला कुठली पण एक बाजू घ्या. B जर आपल्याला सेंटर पॉइंट असेल तर आपण कुठली पण एक समजा आपण बाजू घेतली. पहिल्यांदा काय घेतली, हा झाला आपला पॉइंट B आणि झाला C. अँगल ABC काढायचा आहे. आपण B पासून एक लाईन कुठली घ्या, BA घ्या किंवा BC घ्या, कुठली पण एक साइड घेतली. बरोबर. या पॉइंटवर आपण काय ठेवला, आपला प्रोट्रॅक्टर ठेवून दिला. या पॉइंटवर आपण काय दिला, आपला प्रोट्रॅक्टर ठेवून दिला. बघा स्टेप लक्षात ठेवा. इथं पहिल्यांदा एक लाईन काढली BC. कितीही लेंथची घ्या, आपल्याला लेंथशी संबंध आहे का, लेंथ कितीही कमी असेल किंवा जास्त असेल, कोणाचं माप चेंज होतं का, नाही होत. त्यामुळे आपल्याला कोणाच्या साईडची जे अँगलचे जे साईड आहे किंवा आर्म्स आहे त्याचा आपल्याला लेंथशी काही संबंध नाही. आपल्याला फक्त कोन मापकावर जेवढ्या साईजची आपल्याला लेंथ लागेल का, आपल्याला ते मार्क मॅच व्हायला पाहिजे तेवढ्या आपण लेंथची आपण ती लाईन ओढू शकतो. बघा तर हे झालं. आपण इथं आपलं प्रोट्रॅक्टर प्लेस केलं. इथं सेंटरला कुठला 90चा मार्क असेल. बरोबर. ही साईड आपली राईट साईडला आहे. बरोबर. राईट साईडला आहे म्हणून आपण इथून मेजरमेंट सुरू करणार. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. बरोबर. 70 जिथं येईल तिथं टिक करून ठेवा. बरोबर. इथं पॉइंटला मी हे टिक केलं. नंतर काय केलं, मी हा प्रोट्रॅक्टर काढून टाकला. आणि काय केलं, मग तिथून एक लाईन मारली. तिथून एक लाईन बरोबर ही केली आणि त्या पॉइंटला तिथं काय नाव दिलं, A पॉइंट दिलं. हा झाला अँगल ABC 70 डिग्री. सिंपल आहे. लक्षात आलं का कसं आहे. बघा इथं तसंच दिलंय. आता आपण बघूया. फर्स्ट ड्रॉ आर्म BC बरोबर विथ द रुलर. बरोबर आहे. आपण BC काढलेली आहे. सिन्स B इज द व्हर्टेक्स वी मस्ट ड्रॉ अ 70 अँगल ॲट दॅट पॉइंट. B व्हर्टेक्स आहे म्हणून त्या व्हर्टेक्सच्या तिथं आपल्याला 70चा अँगल करायचा आहे. पुट द सेंटर ऑफ द प्रोट्रॅक्टर ऑन द B. आपण ठेवलं होतं या B पॉइंटवर आपण सेंटर ठेवून दिलं प्रोट्रॅक्टरचं कोनमापकाचं. प्लेस द प्रोट्रॅक्टर सो दॅट द बेस लाईन लाईज ऑन द आर्म BC. मग हे बेस लाईन जी आहे आपल्या प्रोट्रॅक्टरची बेस लाईन ह्या BC वर राहील असं आपण प्रोट्रॅक्टर ठेवलं होतं. मग त्यानंतर काय, काउंट द डिव्हिजन स्टार्टिंग फ्रॉम 0 नियर पॉइंट C. C पासून आपण स्टार्ट केलं मोजायला. बरोबर. या साईडनं आपण स्टार्ट केलं आणि 70 आलं की 70 पर्यंत थांबलो. तिथं मार्क केलं आपण आणि तिथून परत एक लाईन ओढली. कोनमापक बाजूला घेतलं आणि लाईन ओढली. तर अशा प्रकारे आपल्याला हा 70 अंशाचा कोन मिळाला. बरोबर. आता पुढे काय दिले बघा. राहुल अँड सायली ड्रीव अँगल PQR मेजर 80 डिग्री ॲज शोन बिलो. राहुल आणि सायलीने 80 अंश मापाचा कोन काढला खाली दाखवल्याप्रमाणे. बघा राहुलने कुठला काढलाय, हा काढलाय. हा आहे राहुलचा आणि हा आहे सायलीचा. मग आता टीचर काय म्हणतात बघा. हॅव राहुल अँड सायली ड्रॉन द अँगल्स करेक्टली. शलाका काय म्हणते बघा. सर राहुल्स अँगल इज रॉंग. राहुलचा अँगल चुकीचा आहे आणि शलाकाचा अँगल करेक्ट आहे. आता असं का आहे बघा. टीचर काय म्हणतात, वाय इज राहुल्स अँगल रॉंग. राहुल काय म्हणतो मग बघा. आय काउंटेड 10, 20, 30 फ्रॉम द लेफ्ट अँड ड्रीव अन अँगल 80 डिग्री. राहुल काय म्हणतोय, मी इकडून उजव्या साईडनी मोजलो. इकडून बरोबर ह्या साईडनी मोजायला सुरुवात केली आणि 80 आलं की थांबलो आणि तिथं आपल्याला इथं 80 बरोबर इथं 80 आलं आणि त्याने कोण तिथून लाईन जॉईंट करून टाकली. मग टीचर काय म्हणतात, राहुल मेजर्ड द अँगल फ्रॉम द लेफ्ट. राहुलनं डाव्या बाजूला पासून मोजायला सुरुवात केली. अंडर द बेस लाईन ऑन द लेफ्ट ऑफ द क्यू देर इज नथिंग. बघा इथं कोन मी रेडनी दाखवतो तुम्हाला. हा आहे कोन. बरोबर.
आपल्याला कोन काढायचा आहे. आपली बेस लाईन काय सुरुवातीला बघा, ही आहे आपली बेस लाईन. बेस लाईन काय आहे? QR. आत्ताच आपण पाहिलं होतं, आपल्याला जर कोन 80 मापाचा जर काढायचा असेल तर आपण काय करणार, QR आधी काढला, R ही व्हर्टेक्सच्या राईट साईडला आहे, बरोबर आहे. R ही साईड आपला, R हा पॉईंट आपल्या राईट साईडला आहे, मग कोन कुठून मोजला पाहिजे? राईट साईडनं मोजला पाहिजे. पण राहुलने काय केलं? लेफ्ट साईडने मोजला, म्हणून तो कोन चुकला. मग सायलीने काय केलं? सायलीने बरोबर केलं. एक बेस लाईन काढली इथं अगोदर, बरोबर, इथं ठेवलं प्रोट्रॅक्टर आणि इथून मोजायला सुरुवात केली. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 पर्यंत आले. तिथं तिने P पॉईंट दिला आणि तिथं लाईन काढून घेतली. हा पॉईंट झाला 80 डिग्रीचा. लक्षात आलं? मग टीचर, तर ह्याच्यावरून आपल्याला राहुलचं का चुकलं हे लक्षात आलंय. आपण अँगल कसा काढायचा ते यापूर्वीच पाहिलंय. त्यावरून राहुलनं चुकीच्या पद्धतीनं कोन काढला, त्यामुळं राहुलचं अँगल चुकला आणि सायलीचा बरोबर आला. आता परत प्रॉब्लेम सेट नंबर 26 आहे. काय दिलंय त्याच्यामध्ये? ड्रॉ अँड नेम द फॉलोइंग अँगल्स विथ द हेल्प ऑफ द प्रोट्रॅक्टर. आता तुम्हाला कुठल्याही कोणाचं जर माप दिलं असेल तर तुम्हाला तो अँगल काढता आला पाहिजे किंवा काढता येईल. 60 डिग्री, 120 डिग्री, 90 डिग्री, 150 डिग्री, 30 डिग्री, कुठली पण एक साईड घ्या अगोदर. त्याच्यानंतर ज्या साईडला तुमचा जो पॉईंट असेल व्हर्टेक्सच्या ज्या साईडला, तिथून मेजर करायला सुरुवात करायची आणि ती लाईन जोडून घेतलं की आपला कोन तयार होतो. नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ अँगल. आता टाइप्स ऑफ अँगल आपण मगाशी स्टार्टिंगलाच पाहिले आहेत. कुठले कुठले? राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, म्हणजे काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. आता हे कोन कसे ओळखायचे ते बघा. राईट अँगल, राईट अँगल काय? अँगल ABC इज 90 डिग्री, म्हणजे ज्या कोनाचं माप 90 अंश असतं त्या कोनाला आपण काय म्हणतो? काटकोन किंवा राईट अँगल. अँगल्स of measure 90 degree are called as right angle. Angles of measure 90 degree are called as right angle. 90 अंश मापाच्या कोनाला आपण काटकोन म्हणतो किंवा राईट अँगल म्हणतो. नेक्स्ट बघा, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल काय असतो? अँगल RST measures less than 90 degree, म्हणजेच काय? राईट अँगल पेक्षा लहान असतो. अँड अँगल विच मेजर्स लेस दॅन राईट अँगल इज कॉल्ड एज ॲक्यूट अँगल. म्हणजेच काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोनाला, काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोनाला आपण काय म्हणतो? ॲक्यूट अँगल किंवा लघुकोन. लक्षात आलं? काटकोनापेक्षा लहान असलेल्या कोनाला. अँगल विच मेजर्स लेस दॅन राईट अँगल इज कॉल्ड एज ॲक्यूट अँगल. नेक्स्ट बघा, ऑब्ट्यूस अँगल. अँगल LMN measures more than 90 degree, that is more than a right angle. Angle which measures more than 90 degree, म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त असणाऱ्या माप असणाऱ्या कोनाला आपण काय म्हणतो? ऑब्ट्यूस अँगल किंवा विशाल कोन. लक्षात आलं? काटकोन, लघुकोन, विशाल कोन. काटकोन म्हणजे काय? 90 अंशाचा माप काटकोनापेक्षा लहान असेल तर काय म्हणतो आपण? त्याला लघुकोन म्हणतो. काटकोनापेक्षा मोठा असेल तर त्याला विशाल कोन म्हणायचं. 90 डिग्री म्हणजे काय? राईट अँगल. राईट अँगल पेक्षा लहान असेल तर ॲक्यूट अँगल, राईट अँगल पेक्षा मोठा असेल तर ऑब्ट्यूस अँगल. लक्षात आलं? नेक्स्ट पॉईंट बघा, आपल्याला काय बघायचं आहे? पॅरलल लाईन्स अँड परपेंडिक्युलर लाईन्स. नेक्स्ट पॉईंट काय? पॅरलल लाईन्स अँड परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय? समांतर रेषा, समांतर रेषा आणि लंब रेषा. आणि काय? लंब रेषा. समांतर रेषा आणि लंब रेषा. बघा इथं आपल्याला डायग्राम दिले साईडला एक, त्यावरून काय दिले? द बार्स ऑन द विंडो इन द पिक्चर आर पॅरलल टू इच अदर. बघा हे जे बार्स आहेत, हे खिडकीचे जे रॉड आहेत, बघा दिसतंय हे रॉड, हे काय आहेत? पॅरलल आहेत, एकमेकांना समांतर आहेत. द स्टेप्स ऑन द लॅडर इन द पिक्चर आर पॅरलल टू इच अदर. आता ह्या शिडी दिली आहे तुम्हाला, या शिडीमधल्या ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या सुद्धा एकमेकांना समांतर आहेत. नेक्स्ट बघा काय? द व्हर्टिकल लेग्स ऑफ द लॅडर. द व्हर्टिकल लेग्स म्हणजे काय? ह्या शिडीचे पाय हे सुद्धा एकमेकांना काय आहेत? समांतर आहेत. काय आहेत? समांतर आहेत. समांतर रेषा म्हणजे काय बघा मग? की ज्या रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत, ज्या दोन रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत त्या दोन रेषांना आपण काय म्हणतो? समांतर रेषा. जसं आपण आता ह्या उदाहरणात पाहिलं की शिडीचे दोन लेग्स असतात, हे दोन लेग्स कधीच एकमेकांना किती पण आपण लेंथ वाढवली तर ते एकमेकांना छेदणार नाहीत. उदाहरणार्थ आता तुम्हाला या इथं रेषा दिसत असतील, या पेपरवरच्या ज्या किंवा वहीच्या पानावरच्या रेषा असतात, त्या कितीही लेंथ पुढे जर वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदत नाहीत. म्हणून या रेषांना आपण काय म्हणतो?
समांतर रेषा यांची लेंथ समान असेलच असं नाही, बरोबर आहे का? यांची लेंथ समान असेल असं नाही. ही आता ही लहान आहे, ही त्यापेक्षा मोठी आहे, ही ह्याच्यापेक्षा मोठी आहे आणि ही अजून लहान आहे. तर या सर्व रेषा ज्या आहेत तरी सुद्धा या समांतर रेषा आहेत, किंवा या कितीही पुढे वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदत नाहीत. म्हणून यांना काय म्हणतो आपण? पॅरलल लाईन्स. यांना काय म्हणतो आपण? पॅरलल लाईन्स, किंवा काय म्हणायचं याला? समांतर रेषा. याला काय म्हणायचं? समांतर रेषा. इथं आपल्याला परत कागदावर फोल्ड करून आपल्याला ते समांतर रेषा कसं येतील ते बघायला सांगितलेलं आहे. इथे एक पॉइंट दिलेला आहे महत्त्वाचा बघा. पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट, दॅट इज दे डू नॉट कट इच अदर नो मॅटर हाऊ फार दे आर एक्सटेंडेड ऑन आयदर साइड. म्हणजे पॅरलल लाईन्स कधीच एकमेकांना छेदत नाहीत, ते कधीच इंटरसेक्ट करत नाहीत. कितीही लांबी वाढवली तर, कोणत्या पण साईडनं जर वाढवतो, एकाच साईडला नाही इकडे पण जरी वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदत नाहीत. हा पॅरलल लाईन्सचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की पॅरलल लाईन्स ह्या एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाहीत. बघा परत एक तिथं आपल्याला एक हे करून बघायचं बघा. रुलर दिलेला आहे, रुलरच्या दोन्ही साईडनं तुम्हाला रेषा ओढायला सांगितलं. तर रुलरच्या दोन्ही साईडला जर रेषा ओढल्या तर कधी ते छेदणार आहेत का एकमेकांना? त्या एकमेकांना कधीच छेदणार नाहीत. आपण म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? पॅरलल लाईन्स. आता परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय? परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय? लंब रेषा. परपेंडिक्युलर म्हणजे काय? लंब रेषा. परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय? लंब रेषा. आता बघा, we have seen objects standing straight on the ground. These objects form right angle with the shadow. For example, काय? The angle formed by a pole and its shadow on the ground is 90 degree or a right angle. म्हणजे हा जो खांब आहे, हा खांब आणि त्याची शॅडो म्हणजे त्याची सावली, या दोघांनी मिळून केलेला कोण किती आहे? 90 डिग्री. पुढे काय सांगितलंय बघा. When two lines form an angle of 90 degree with each other, they are said to be perpendicular to each other. Perpendicular to each other. म्हणजेच काय? जेव्हा समजा हा AB आहे, हे काय आहे? AB आणि हे आहे काय? BC. या दोन लाईन मुळे किंवा BA आणि BC या दोन लाईन मुळे कुठला अँगल तयार झालेला आहे? 90 अंशाचा कोन तयार झालेला जर असेल तर या दोन लाईन एकमेकींना लंब आहेत किंवा परपेंडिक्युलर आहेत असं आपण म्हणतो. म्हणजेच AB ही BC ला लंब आहे किंवा BC ही AB ला लंब आहे असं आपण म्हणतो. दोन्ही बाजू एकमेकींना लंब आहेत असं म्हणतात. नेक्स्ट बघा, परपेंडिक्युलर आणि पॅरलल लाईन्स आपल्याला लक्षात आलंय. त्याच्यावर आता प्रॉब्लेम सेट आहे आपल्याला दिलेला आहे, ते आपल्याला सोडवायचं. आता हे वहीच्या आपल्या पानाचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलंय, त्याच्यामधून आपल्याला समजून जाईल. बघा, ह्या ज्या वहीच्या लाईन्स आहेत, आडव्या लाईन, ह्या आडव्या लाईन ह्या सगळ्या एकमेकींना पॅरलल आहेत. म्हणजे काय? समांतर आहेत. ह्या लाईन्स कशा आहेत? पॅरलल आहेत. आणि ही ब्ल्यू कलरची जी लाईन आहे, ब्ल्यू कलरची जी लाईन आहे, ब्ल्यू कलरची लाईन कशी आहे? ही ब्ल्यू कलरची लाईन ही सर्व लाईन्सला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे काय आहे? लंब आहे. काय आहे? लंब आहे. लक्षात येते? उभी जी लाईन आहे या सर्व आडव्या लाईनला लंब आहे, किंवा या उभ्या लाईनला ह्या सर्व आडव्या लाईन ह्या काय आहेत? लंब आहेत. आणि फक्त ह्या सर्व काळ्या लाईन एकमेकींना काय आहेत? तर समांतर आहेत, म्हणजे पॅरलल आहेत. तर हा झाला 5वीचा आपला कोन. हा टॉपिक. यानंतर वर्तुळ हा एक टॉपिक आहे शेवटचा या प्रथम सत्राच्या बाबतीत, तो पण आपण घेणार आहोत. त्यानंतर आपला प्रथम सत्राचा 5वीचा इयत्ताचा सिलेबस संपून जाईल. धन्यवाद.